शारदीय नवरात्र उत्सव अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत चालत असलेला भव्य दिव्य कथा पुष्प सोहळा आजची जी 7वी माळ आहे त्या 7व्या माळेविषयी आपल्याला या ठिकाणी माहिती पाहायची आहे। झेंडू आणि नारंगी या फुलांची ही माळ आहे आणि आजच्या दिवशी कालरात्री देवी या देवीचं महत्व आपल्याला पाहायचंय। काल म्हणजे वेळ समय आणि या काळामध्ये विश्वामधील सारे काही जीव सामावले गेलेले आहेत आणि काल हाच सर्वांचा साक्षी आहे। रात्री म्हणजे गाढ विश्रांती, शारीरिक आणि मानसिक आत्म्याची गाढ विश्रांती आणि विश्रांतीशिवाय आपल्याला तेज प्राप्त होत नाही। काल रात्री म्हणजे पुन्हा पुन्हा कार्यक्षम मिळवण्यासाठी मिळवलेली विश्रांती म्हणजेच कालरात्री देवी। हे कथा वाकपुष्प आपण या ठिकाणी समर्पित करत असताना सुंदर अशी कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। ती म्हणजे चतुशृंगी देवीची कथा। पुणे शहराच्या वायव्येला असणाऱ्या डोंगरावरील चतुशृंगी देवी ही स्वयंभू आहे आणि जागृत आहे। स्वयंभू आणि जागृत असल्यामुळं ही प्रत्येक भक्ताला पावते व जो कोणी या देवीला नवस करतो ती देवी त्याच्या नवसाला सुद्धा पावते। घटस्थापनेपासून सुरू होणारी चतुशृंगी देवीची जी यात्रा आहे ती यात्रा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालते। या देवीला नारळाचे तोरण व वाजत गाजत नेण्याची जी काही पद्धत आहे ती पद्धत आज घडीला आतापर्यंत सुरू आहे। म्हणून या चतुशृंगी मातेचं आपण या ठिकाणी महत्व जाणलेलं आहे। श्री जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय। आपण पाहणार आहोत ती सुंदर अशी मोहटा देवीची कथा। अति प्राचीन कालापासून सुंदर असणारं हे दिव्य असं मंदिर नगर जिल्ह्यामध्ये पाथर्डी गावापासून अग्रेय दिशेस 8 किलोमीटरवर एका डोंगरावर मोहटा देवीचे सुंदर असे मंदिर आणि या मंदिराचं स्थान सुशोभनीय अशा प्रकारचं आहे। देवीच्या मूर्तीचे जे तोंड आहे ते पूर्वाभिमुख असून माहूरच्या दिशेकडे आहे व मंदिराचे बांधकाम हे दगडी असून कामाने ओऱ्या सभा मंडप अत्यंत सुंदर असा पाहण्यासारखा आहे। हा सभा मंडप अश्विन शुद्ध प्रतिपदा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत 15 दिवस या देवीची सुंदर अशी यात्रा चालते। या काळामध्ये किमान 10 ते 12 लाख भाविक भक्त दर्शनाचा आनंद घेतात। म्हणून राज्यामध्ये सर्वत्रच देवीच्या नावाचा
जो काही सोहळा आहे तो पसरलेला आहे व विजयादशमीला होत असलेला या मोहोट्याची यात्रा मात्र एकादशीला येत असते आणि या दिवशी भाविक भक्त रात्री मुक्कामाला त्या ठिकाणी राहतात व विशिष्ट अशा प्रकारचे खेळ त्या ठिकाणी खेळतात। प्रत्येकाची जी कला आहे ती कला त्या ठिकाणी सादर करतात आणि देवी माता ती गुणगान गायल्याच्या नंतर साक्षात त्या भक्ताला प्रसन्न होते आणि फलश्रुती देते। या सुंदर अशा देवीचं महात्म्य आपण श्रवण केलेलं आहे आणि जेवढं आपण महात्म्य श्रवण करू तेवढं आपल्या अंतरात्म्यामधली भक्ती ही वाढली जाते आणि म्हणून ही मोहटा देवीची जी कथा आहे ही भक्ताला फलश्रुती प्रदान करणारी आहे, नवसाला पावणारी आहे। या देवीची कथा या ठिकाणी संपन्न होते। पुढची जी कथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत ती माता सप्तशृंगी देवीची कथा। वणी येथील सप्तशृंगी देवी 5.5 फूट उंचीची, 18 भुजा असलेली ही मूर्ती, देवाची लोभस अशा प्रकारची मूर्ती, अतिशय शांत, निरागस आणि लावण्य रूप असलेली ही देवीची मूर्ती। देवीच्या मूर्तीकडे पाहिल्याच्या नंतर तासनतास असं वाटतं की त्या देवीच्या मूर्तीच्या पुढे आपण एक क्षण सुद्धा हलू नये। तिला पाहिल्याबरोबर असं वाटतं की तिच्या समोर बसावं। देवीच्या दोन्ही कडेला राक्षस असून पायाखाली मात्र महिषासुर आहे आणि महिषासुराचा वध करून त्यावर ही सप्तशृंगी माता उभी आहे। वाघावर आरूढ झालेली ही मूर्ती कलेचा दिव्य प्रभाव या ठिकाणी सर्वांच्या समोर ठेवते। देवीच्या डोक्यावर चांदीचा भव्य दिव्य अशा प्रकारचा मुकुट आहे आणि गळ्यामध्ये सुंदर सुंदर अशी सोन्याची आभूषणे आहेत। अशी सर्वांना प्रचलित असलेली अतिशय सुंदर आमची सप्तशृंगी माता, जो कोणी भक्त तिची भक्ती करतो तो भक्त अतिशय सुख प्राप्त करून घेतो। नुसतं सुख प्राप्त करून घेत नाही तर ही देवी साक्षात प्रत्येक भक्ताचा नवस पूर्ण करणारी आहे, प्रत्येक भक्ताला पावणारी आहे। या देवीच्या रूपाचं महत्व आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। अतिशय मनमोहक, सुशोभनीय, प्राचीन काळाचं सुंदर असणारं मंदिर प्रत्येक भक्ताला परिपूर्ण आनंद देणार आहे। जो कोणी भक्त तिच्याकडे इच्छा घेऊन जातो ती माता त्या भक्ताची इच्छा पूर्ण करत असते। अशा मातेच्या चरणावर आपण एकदा नतमस्तक होऊया। बोलिए सप्तशृंगी मात की जय, बोलिए सप्तशृंगी मात की जय, बोलिए सप्तशृंगी मात की जय। महिषासुराचा वध कशा पद्धतीने झालेला आहे हे पाहणार आहोत। मधु आणि कैठब यांचा नाश झाल्याच्या नंतर
काही दिवसांनी पृथ्वीवर पुन्हा थैमान घातलं, ते म्हणजे महिषासुर नावाचा एक महाबलाढ्य राक्षस त्या ठिकाणी उत्पन्न झाला. चराचरामध्ये सर्वत्र त्याची कीर्ती पसरली होती. तो अजिंक्य झाला होता आणि त्याने स्वर्गलोक, मृत्यूलोक, पाताळलोक सगळीकडे थैमान घातलेलं होतं. बृहस्पती भयभीत होऊन एक दिवस पळायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की महिषासुरापासनं आपल्याला या ठिकाणी फार मोठा धोका होणार आहे. सर्व देवी देवता एकत्रित आल्या आणि या सर्वांचं तेज एक वटून त्यापासून एक सुंदर स्त्री त्या ठिकाणी उत्पन्न झाली. आणि ती स्त्री आहे आदिशक्ती, आदिमाया. हीच स्त्री अतिशय सुशोभनीय होती. शंकराच्या तेजापासून तिचे मुख उत्पन्न झाले होते आणि सौम्य देवापासून तिला तेज प्राप्त झालं होतं. सर्वच देवताने या योगमाया, योगनिद्रा, आदिशक्ती या मातेंना पृथ्वी तलावर आल्याच्या नंतर सर्वस्व समर्पित केलं आणि ही शक्तिशाली झाली. शक्तिशाली झाली. भगवतीची ती प्रभावशाली असणारी मूर्ती अवलोकन करून ती आनंदित होऊन देवीचा जय जयकार करायला लागली. तेव्हा योगमायेने वीरश्रेयाने गर्जना केली. गर्जनेने सर्व पृथ्वी डळमळू लागली. समुद्रामध्ये खळबळ उडाली आणि संपूर्ण त्रिभुवन कंपायमान त्या ठिकाणी झालं. जगदंबा देवीची ती गर्जना ऐकली. मदोन्मत्त महिषासुराचा या ठिकाणी आपल्याला वध करायचा आहे. अत्यंत महिषासुर क्रुद्ध झालेला आहे आणि त्याने देवी बरोबर युद्ध करण्यासाठी चक्षुर नावाच्या राक्षसाला त्या ठिकाणी पाठवलं. तो महापराक्रमी राक्षस, महाबलाढ्य दैत्य आपणा बरोबर आज या ठिकाणी युद्ध करणार हे त्या ठिकाणी त्यांनी जाणलं. आणि पराक्रमी राक्षस आज युद्ध करणार आहे म्हणून सर्व सैन्य पायदळावर त्या ठिकाणी घेऊन उदग्राक्ष नावाचा एक सेनापती आहे, त्या सेनापतीला आपल्या बरोबर घेतलं. 1 कोटी रथ त्या ठिकाणी गोळा केले आणि 1 कोटी रथ एकत्रित करून ते रथावर आरूढ झाले. शेवटी महिषासुर स्वतः बरोबर त्या ठिकाणी युद्ध करण्यासाठी आलेला आहे. पण आता त्याच्या बरोबर मात्र एवढे सैन्य असताना सुद्धा एका बाजूला साक्षात भगवंताची मूर्ती आणि एका बाजूला महाबलाढ्य दैत्य. भूमीवर शेकडो दासदासी एकत्रित आल्या. देवी, दैत्य, दानव सर्वजण हे युद्ध पाहणार आहेत. आणि त्याच ठिकाणी माझी जगदंबा माता प्रगट होते. देव यांचा महाभयंकर मारा त्या ठिकाणी लागलेला आहे. सर्वच राक्षस त्या ठिकाणी एकत्रित आले. ज्या देवीचे हात आहेत त्या देवीच्या सर्व दिशा व्यापून भरलेल्या आहेत. आणि ती देवी आता या राक्षसांचा वध करणार आहे. कित्येक जण त्या देवीला शरण जाऊ लागले. कित्येक जण युद्ध करून रणांगणावर मरून पडत आहेत.
लक्षावधी राक्षस त्या ठिकाणी एकत्रित येऊन शौनिताची विशाल नदी त्या ठिकाणी वाहत होती। त्या नक्षत्रावर त्या ठिकाणी जाऊन सर्वजण हे युद्ध खेळत होते आणि महिषासुरास हे कळालेलं आहे, आपल्या सैन्यांचा नाश झालेला आहे। हे पाहून अत्यंत क्रोधायमान झालेला महिषासूर पुन्हा जगदंबा मातेवर त्या ठिकाणी चालून आलेला आहे। आणि त्यावेळी काही काळ देवाला सुद्धा स्तंभित करून टाकलं। अशी देवी व महिषासूर यांच्यामध्ये काही कालापर्यंत महाभयंकर युद्ध चाललं गेलं। देवीने क्रुद्ध करून हुंकार टाकलेला आहे। त्रिशूळ त्यांच्या हृदयावर त्या ठिकाणी मारलेला आहे व त्रिशूळाच्या प्रहराने शरीर अक्राळ विक्राळ झालेलं आहे महिषासुराचं। जगदंबा अशा रीतीने महिषासुराला त्या ठिकाणी मारते व महिषासुराचा नाश केल्याच्या नंतर देवांचे संकट दूर झाल्यामुळं सगळीकडे आनंदी वातावरण झालं आणि त्या जगदंबा मातेचा सर्व देवी देवता जय जयकार करायला लागले। बोलिए जगदंबा मात की जय, बोलिए जगदंबा मात की जय, बोलिए जगदंबा मात की जय। महिषासुराचा वध झाला, त्याला मारलं गेलं। मा जगदंबेचा जय जयकार व्हायला लागला। आकाशामध्ये वाद्यांचा गजर सुरू झाला। सर्व देवतांनी पुष्पवृष्टी केली मा जगदंबा मातेवरती। आदी मायेची षडोपचारे पूजा करण्यात आली आणि सर्वजण त्या मातेला सांगतात, हे जगदंबे, जर पुन्हा कधी आम्हा भक्तांवरती संकट आलं ना, तर संकट समयी तू खरंच करुणावाणीला प्राप्त होणारी आहेस आणि म्हणून आम्ही सर्वजण तुला शरण जातोय माता। ज्या ज्या वेळेला आमच्या जीवनामध्ये दुःख येईल ना, त्या त्या वेळेला तू ते दुःख तू दूर केलं पाहिजे। संकट समयी तुम्ही माझे स्मरण करा। देवी माता सांगते, ज्या ज्या वेळेला तुम्ही माझं स्मरण कराल त्या त्या वेळेला मी तुम्हाला प्राप्त होईल। मी तेथे प्रगट होऊन तुमच्या संकटाचं निवारण करीन, असे सांगून माता देवी अदृश्य झाली। बोलिए आदिशक्ति मात की जय, जगदंबा मात की जय। महिषासुराचा वध झाल्याच्या नंतर पुष्कळ दिवस गेल्याच्या नंतर स्वर्ग, मृत्यू, पाताळ या तिन्ही लोकांचे व्यवहार अगदी सुरळीत चाललेले असताना, हे सर्व विश्व सुखामध्ये असताना परत पुढे शुंभ आणि निशुंभ असे दोन क्रूर दैत्य त्या ठिकाणी जन्माला येतात आणि या राक्षसांच्या जुलमामुळे सर्वत्र अस्वस्थता त्या ठिकाणी पसरते। सर्वांना पुन्हा परत दुःख निर्माण होतं। शुंभ आणि निशुंभ राक्षसांना देवाना जिंकून त्या ठिकाणी वैर उगवायचे होते, म्हणून ब्रह्मदेवाच्या तपश्चर्येसाठी पुन्हा ती तपश्चर्या करायला लागले। त्यांनी 10,000 वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली, मौन पाळला
आणि संपूर्ण विश्वावर आमची सत्ता असावी, आमचं बळ असावं, कोणत्याही पुरुषाच्या हातून आम्हास मृत्यू येऊ नये असे ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी मागितलं. तथास्तु असं वर त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणून दोघांच्या मस्तकावर वरद हस्त ठेवून परत ते सत्यलोकी निघून गेले. त्यांनीच राक्षसांना पुन्हा वर प्रदान मिळाल्यामुळं ते अत्यंत उन्मत्त झाले आणि पुन्हा इंद्रादी सूरवरांना त्यांनी आपले करून घेतले. नीच राक्षस पुन्हा वामभंग करू लागले, वाटसरूंना त्रास द्यायला लागले आणि मग मात्र हिमवंतांची करुणा भाकिली व ते म्हणाले, हे हिमालया, शुंभ व निशुंभ या राक्षसांनी आम्हाला जिंकून आमची राज्ये जी आहेत ती हरण केलेली आहेत आणि आम्हास अमरावतीहून हकलून दिलेला आहे. आमचे हबीर बागही त्या ठिकाणी बंद केले, आमच्याकडे काहीच शिल्लक ठेवलेले नाही. हे हिमालया, इंद्राला आश्वासन करून परत तू त्रिभुवनाला या ठिकाणी त्रस्त केलेले आहेस आणि तिच्या मुखापासून एक अत्यंत स्तवन ऐकून पार्वती माता या ठिकाणी प्रसन्न होती. पण काही काळ गेल्याच्या नंतर तिचा जो चेहरा आहे तो तिचा चेहरा लाल झालेला आहे, क्रोधायमान झालेला आहे आणि संतापाने ती त्रस्त झालेली आहे. अत्यंत भयानक अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी जाणवत होती आणि त्याच ठिकाणी माँ कालिका मातेच्या समोर सर्वजण जातात आणि कालिका मातेला सांगतात, माता, आता या ठिकाणी तू जन्माला आलं पाहिजे, अवतार धारण केला पाहिजे, कारण तूच एक अशी आहेस की तू शुंभ आणि निशुंभ या राक्षसांचा वध करणार आहेस. म्हणून त्या कालिका मातेचं स्मरण सर्वजण त्या ठिकाणी करायला लागले. हिमालयाला सांगितलं, तू तुझ्या स्वस्थानी जा, कालिका या शुंभ आणि निशुंभ राक्षसांचा वध करणार आहे व सर्वांचं संकट हे दूर करणार आहे. याप्रमाणे हे पार्वतीचे भाषण ऐकून हिमालय परत आलेले आहेत. सर्व देवांना हे व्रत कळाले आणि सर्व देव आनंद मानून आपापल्या स्वस्थानी त्या ठिकाणी निघून गेलेले आहेत. इकडे निशुंभ आणि शुंभ राक्षस अमरावतीतील सिंहासनावर बसून राज्यकारभार करीत असताना त्यांना भेटण्यासाठी नारदांची स्वारी आली. नारायण 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 नारदांची स्वारी आली व नारद महर्षी तेथे आल्याच्या नंतर शुंभ आणि निशुंभ राक्षसांनी त्यांचा फार त्या ठिकाणी सन्मान केला. सन्मान करून त्यांना आसनावर त्या ठिकाणी बसवलं. नारद मुनी म्हणाले, हे शुंभ निशुंभ हो, तुम्ही सांप्रत त्रिभुवनाचे राजे आहात, तुमच्याकडे वैभव आहे, कुबेर व समुद्र हेही तुमचे भंडारी आहेत, चतुरंग सैन्यही तुमच्या जवळ आहेत. तुम्हाला एका गोष्टीशिवाय
काही कमी असेल तर मला असं वाटत नाही की तुम्हाला काही कमी असेल. दोघांपैकी एकालाही दिव्यता त्या ठिकाणी नाही, कारण तुम्ही क्रूर आहात. तुम्हाला शोभण्यासारखी एक स्त्री माझ्या अवलोकनामध्ये आलेली आहे. नारद महर्षी इथे कळ लावतात. हिमालय पर्वतावर कालिका नावाची एक सुंदर अशी स्त्री आहे आणि तिचे लावण्य अप्रतिम आहे, अतिशय सुंदर. ती खरोखर त्रैलोक्य सुंदर आहे. प्रयत्न कराल तर ती स्त्री तुम्हाला सहज सहज त्या ठिकाणी प्राप्त होऊन जाईल. असे सांगून नारद महर्षी कालिकेच्या सौंदर्याचं भरपूर त्या ठिकाणी वर्णन करतात. नारदांनी केलेलं वर्णन हे ऐकलं आणि शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना तिच्या प्राप्तीविषयी उत्कंठा आणि इच्छा त्या ठिकाणी झाली व ते दोघे तिथून प्रयत्नाला सुद्धा लागले. आणि मग वैशंपायन ऋषी जन्मेजय राजाला सांगतात, हे जन्मेजया राजा, अरे हे शुंभ आणि निशुंभ राक्षस पूर्वजन्मी जालंधराजवळ शुंभ आणि निशुंभ याच नावाने ओळखले जात होते. त्यांनी मायेची पार्वती तयार करून तिची शंकरा समक्ष विटंबना केली होती. नको नको ते तिला बोलले होते, म्हणून शंकराने त्याच ठिकाणी त्यांना शाप दिला होता की याच पर्वताकडून तुमचा मृत्यू होईल. त्या शापाला अनुसरून निवृत्त होण्यासाठी तेच हे राक्षस शुंभ आणि निशुंभ रूपाने पुन्हा जन्माला पावलेले आहेत. पार्वतीच्या मुखापासून कालिका ही तयार झालेली आहे. नारदांना कालिकेची जी आशा शुंभ आणि निशुंभ या महाबलाढ्य दैत्यांच्या समोर मांडलेली आहे आणि ही आशा लावून दिल्यामुळं त्यांना तिच्या सहवासाचा, तिच्या सुखाचा, उपभोगाचा अनुभव केव्हा घ्यावा असा विचार तिथे उत्पन्न झाला. आणि तो विचार उत्पन्न झाल्याच्या नंतर शंभू राक्षस त्या ठिकाणी आला. शंभू राक्षसाने आपल्या सुग्रीव नावाच्या दूतास त्या ठिकाणी बोलावून घेतलं. सुग्रीवा, अरे तू महा बलाढ्य असा विद्वान आहेस आणि तू विश्वासू आहेस, तू चतुर आहेस व तुझ्या मानेतून जे काही बाहेर येतंय ते मनमोहक आहे. आणि याकरिता तू हिमालय पर्वतावर गेलं पाहिजे. त्याच ठिकाणी कालिका नावाची जी कन्या आहे त्या कन्येला आपल्या वैभवाबद्दल माहिती दिली पाहिजे आणि तिचं असणारं सुंदर रूप या ठिकाणी मला फार आवडलेलं आहे. शुंभ आणि निशुंभ यांनी सांगितल्याप्रमाणे तो दूत त्या ठिकाणी गेलेला आहे. शुंभ राक्षसाची आज्ञा होताच, हे कालिके, तू शुंभ राक्षसाबरोबर विवाह केला पाहिजे आणि मग हे केल्याच्या नंतर तुला अमरावतीचे साम्राज्य त्या ठिकाणी प्राप्त होतील. अखिल विश्वाची जी काही स्वामिनी आहेस ती स्वामिनी तू होशील. तुला जगातल्या सर्व रत्नांचा, वैभवांचा या ठिकाणी उपभोग घेण्यात येईल. एवढं सगळं बोलून सुद्धा ती कालिका त्या ठिकाणी प्रसन्न होत नाही, कारण तिला माहिती आहे
की ही महाबलाढ्य दैत्य आहेत, राक्षस आहेत आणि यांच्याबरोबर माझा विवाह हे शक्य नाही. आणि मग मात्र शंभू राक्षस संतप्त झाले हे ऐकून, हे शक्य नाही महाशय, तुम्ही परत जा. कालिकेला जबरदस्तीने त्या ठिकाणी घेण्याची आज्ञा दिली, पण तरी सुद्धा कालिका ते मान्य करत नाही. आणि मग युद्धाची तयारी सुरू झाली आणि खूप मोठं महाभयंकर युद्ध झालं कालिकेला प्राप्त करून घेण्यासाठी. पण युद्धात सुद्धा ही कालिका त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही. आणि म्हणून स्वतः राक्षस त्या ठिकाणी मारले गेले. शुंभ आणि निशुंभ या दोन्ही राक्षसांचा वध त्या ठिकाणी झाला. आणि कालिकेला तेव्हापासनं चामुंडा म्हणून ओळखलं जाऊ लागलं. पुढे हीच देवी चामुंडा देवी नावाने ओळखली गेली. अशी सुंदर कथा आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जो कोणी अंतःकरणातून या देवीचं स्मरण करतो, ती देवी श्री भक्तवत्सलांछण आपल्या भक्ताला सुख, तेजोमय, आनंदमय आणि द्विगुणित सुख प्रदान करते. आपण सर्वजण मिळून या देवीची महती श्रवण केली आहे. या ठिकाणी 7वी जी माळ आहे त्या माळेचं महत्त्व आपण पाहिलेलं आहे. पुढच्या भागामध्ये आपण अतिशय सुंदर कथा निरूपण करणार आहोत. उद्या आपण सर्वजण ती कथा श्रवण करूया. याच ठिकाणी थांबूया. बोलिए जगदंबा मात की जय, आदिशक्ती मात की जय, दुर्गा मात की जय.